तर म्हणजे मी काल परवा व्हिडिओ बनवत होतो. व्हिडिओ बनवल्याच्यानंतर मग मी जॉब पोस्ट वगैरे केला. त्याच्यानंतर भरपूर व्हिडिओज अजून माझ्या बाकी आहेत. म्हणजे अजून मी विचार करतो आहे कोणत्या टॉपिकवर करू काय नाही. तर मग विषय असा झाला आहे की माझा मित्र म्हटला की मला की यार म्हणजे तू सकाळी किती वाजता उठतो, म्हणजे मी मला पण करायचं म्हणे, बट मी कसं करू. म्हणलं हे बघ म्हणलं, सकाळी उठून काय फायदा नाही म्हणलं. तुला जेव्हा उठत आहे तेव्हा उठ आणि तू कर म्हणलं. कारण की तू सकाळी करतो, दुपारी करतो किंवा संध्याकाळी करतो, व्हिडिओ कर फक्त आणि टाक म्हणलं. कारण विषय असा आहे म्हटलं की तू जर ट्राय करतोय तर तू फक्त स्वतःसाठी ट्राय कर सध्याच्याला. त्यानंतर मग तुला जसं तुला वाटते तसं पब्लिकली कर. म्हणजे सगळ्यांना सांग किंवा मी व्हिडिओ वगैरे करतो म्हटलं. आता मी तर कोणाला सांगितलं नाही की मी व्हिडिओ करतो आहे म्हणून. कारण की कसं कोण तुम्हाला सपोर्ट करेल कोण नाही करेल ते सांगू शकत. आणि डिमोटिवेट तर आपण होतोच. म्हणजे स्टार्टिंगला सध्या समजा मी व्हिडिओज वगैरे करतो आणि मला जर कोणी बोललं की यार तू असं कसं व्हिडिओ बनवतो यार, इतकी सिंपल असतं, इन्फॉर्मेशन काय देत नाही, नुसतं फालतू बडबड करतो, तर मी तिथंच डिमोटिवेट होऊन जाईल की अरे यार खरंच काय. मग मी स्टॉप होऊन व्हिडिओ बनवणार नाही किंवा जे व्हिडिओ असेल बनवलेला माझा काल तो मी व्हिडिओ टाकणार नाही, पोस्ट नाही करणार. त्यामुळे मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेवढं होईल तेवढं निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष नका देऊ, पॉझिटिव्ह गोष्टींकडे द्या की तुम्हाला काय म्हणजे करता येईल आणि तुम्ही काय करताय हे तुम्ही कम्फर्टेबल आहात ना, तर बस झालं. हे बघा, विषय असा आहे की तुम्हाला जे लोक सजेशन्स देत आहेत ते लोक जर चांगलं सजेशन देत असतील तर सजेशन घ्या. जर ते लोक जर निगेटिव्ह सजेशन देत असतील की अरे असं नको करू, तू असं करायला पाहिजे होतं, हे लई साधं साधं होतं आहे, तसं नाही. जे लोक तुला सांगता एक काम कर, थोडं थोडं करून ट्राय कर आणि पुढच्या वेळेस आता अजून बेटर कर, असं सजेशन जर देत असाल तर त्याचं सजेशन घ्या. निगेटिव्ह सजेशन्स नका घेऊ. कारण विषय कसा आहे, लोक निगेटिव्ह बोलतात आणि त्यामुळे डिमोटिवेट ते नाही होत, आपण होतो. त्यामुळे डिमोटिवेट न होता तुम्ही त्याच्यातून एखादा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घ्या की मी कोणाला सांगणारच नाही जोपर्यंत मला कम्फर्टेबल नाही वाटणार तोपर्यंत. आणि जर जेव्हा एकदा तुम्ही कम्फर्टेबल झाला तेव्हा तुम्हाला कोणी काही जरी बोललं तुम्हाला फरक नाही पडणार. कारण की तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये हँडल करू शकता ती सिच्युएशन. त्यामुळे जोपर्यंत तुमचं एक बेस नाही तयार होत तोपर्यंत जास्त कोणाला सांगू नका. जे तुम्हाला हेल्प करू शकतील असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंतच ही गोष्ट करते की बाबा मी असं असं करतो आहे आणि मला असं असं करायचं आहे पुढं. तर मग ते लोक तुम्हाला सपोर्ट करतील असं जर तुम्हाला वाटत असेल तरच सांगा. कारण की त्यांचा सपोर्ट जे असतो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. कारण ते एक व्ह्यूवर प्रॉस्पेक्टनं तुम्हाला सांगतात की यार मला असं असं वाटतं तू याबद्दल पण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. जो बोलणं चांगलं आहे फक्त तो थोडा सेटअप कर किंवा तुझं सगळं चांगलं आहे फक्त तू इन्फॉर्मेशन नवीन आहे. म्हणजे या सजेशनसाठी तुम्ही त्या माणसालाच सांगा की जे माणूस तुम्हाला अप्रोच करू शकेल किंवा जे माणूस तुम्हाला त्या गोष्टींबद्दल पुश करू शकेल की बाबा तू हे कर ते कर. एक्स्ट्रा निगेटिव्हिटी न देता तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देईल अशा माणसांनाच गोष्ट सांगा.